वेलकम फ्रॉम एसिंग टू अनदर व्हिडिओ। हाच व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली प्रत्येक मीडियमला म्हणजे उर्दू असेल, मराठी असेल, हिंदी असेल किंवा कोणत्याही मीडियमला किती मार्क्स लागू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या झोनमध्ये विद्यार्थी आहेत। जसं तुम्हाला माहीत आहे 1 ते 100, नंतर 100 ते 110, 110 ते 120, 120 ते 130, 130 ते 140, नंतर त्याच्या अबोव असणारे मार्क्स, नंतर सोबत कोणकोणत्या वर्गासाठी किती किती मेरिट जाऊ शकते किंवा किती मार्क्स लागू शकतात या संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे वेगळा आहे थोडा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आत्ताच लाईक करा कारण की सगळ्यांना तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ जो आहे त्यानुसार तुम्हाला कळेल की किती मार्क्स जे आहेत लागणार आहेत, मेरिटनुसार संधी असणार आहे, कोणाकोणाला संधी मिळणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑल सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, व्हिडिओ बघण्या अगोदर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। ती कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यातली पहिली एक गोष्ट आहे ती अशी आहे की जाहिरातींसाठी आता सद्यस्थितीमध्ये सुविधा देण्यात आलेली आहे 1 तारखेपासून 1 मे पासून ते 31 मे पर्यंत। याच्यामध्ये जास्तीत जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजे। पहिली गोष्ट। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे जास्तीत जास्त आस्थापनांचा यावर्षी समावेश आहे। जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, वेगवेगळे कटक मंडळ असतील तर या सगळ्यांच्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजे किंवा यांचा समावेश यावर्षी आहे, त्याच्यामुळे जागा जास्तच येणार आहेत। कला क्रीडाच्या सुद्धा आहे आणि अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा आहे। सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे प्रत्येक डिस्ट्रिक्टचा मेरिट वेगळं लागणार आहे। आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही, प्रत्येक जिल्ह्यानुसार सुद्धा मेरिट बदलणार आहे। कोणत्या जिल्ह्याला कोणता विद्यार्थी प्राधान्यक्रम देणार आहे त्यानुसार, तर प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला काही जिल्ह्यांचा मेरिट जास्त गेलेला दिसेल, काही जिल्ह्यांचा मेरिट कमी आलेला असेल, ठीक आहे। नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे जी यावर्षी खूप काम करणार आहे ती आहे प्रिफरन्स, म्हणजे तुम्ही पसंतीक्रम कशा पद्धतीने देता त्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। तरी सुद्धा आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की तुमची संधी या शिक्षक पद भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार, ठीक आहे। तर आता जे आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत A to Z ॲनालिसिस करूया। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे विद्यार्थी वेगवेगळ्या स्कोअरनुसार आहेत, कसे आहेत ते बघूया। सगळ्यात पहिली जी रेंज आहे ती आहे 130 ते 140 प्लस। आता या विद्यार्थ्यांची जर संख्या बघितली आपण, 130 प्लस विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली आपण तर ती खूप म्हणजे 140 जर बघितली आपण तर ती 2000 काहीतरी आहे, 2600 काहीतरी विद्यार्थी आहेत 140 प्लस आणि 130 ते 140 खूप कमी विद्यार्थ्यांची संख्या आहे। मग त्याच्यामुळे असे विद्यार्थी जे आहे शिक्षक भरतीमध्ये लागण्याची शक्यता जास्त आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहे किंवा हे विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये लागू शकतात जर त्यांनी पसंतीक्रम व्यवस्थित दिले आणि बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर। पण याच्यामध्ये एक अडचण आहे, फक्त तुम्ही TT परीक्षा पास असले पाहिजे। जर तुम्ही TT परीक्षा पास नसाल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला 9वी पासून 12वी पर्यंत प्रयत्न करावा लागेल आणि तुम्हाला माहिती आहे 9वी ते 12वी साठी स्कोअर किती लागतो, ठीक आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला प्रिफरन्सवर जास्त भर द्यायचा आहे। नंतर आहे 110 ते 130 स्कोअर असणारे विद्यार्थी। आता जास्तीत जास्त विद्यार्थी 110 ते 130 स्कोअर असणारे जे विद्यार्थी आहेत ते असतील आणि त्या जास्तीत जास्त मॅक्सिमम विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा स्कोअर 110 ते 130च्या आसपास आहे। मग अशा विद्यार्थ्यांना जे आहे आपण असं म्हणू शकतो हे बॉर्डर लाईन विद्यार्थी आहेत, बॉर्डर लाईनवर उभे आहेत किंवा बॉर्डर लाईन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एक तर ते शिक्षक भरतीमध्ये लागू शकतात आणि शिक्षक भरतीमधून बाहेर सुद्धा जाऊ शकतात। याच्या मागचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्याजवळ असणारं आरक्षण, त्यांची कोणती कास्ट आहे, कोणतं मीडियम आहे आणि नंतर TT पेपर 1, TT पेपर 2 उत्तीर्ण आहे का यानुसार त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि ते कोणत्या वर्गासाठी अप्लाय करणार आहेत त्यानुसार सुद्धा। म्हणून या विद्यार्थ्यांना म्हटलं मी की हे विद्यार्थी बॉर्डर लाईनवर आहेत आणि या विद्यार्थ्यांमध्ये आर या पारची सिच्युएशन आहे। जर काही गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्या तर यांचं सिलेक्शन होऊ शकतं। जर त्यांची सिलेक्शन किंवा त्यांची जर स्मार्ट स्ट्रॅटेजी काम नाही केली तर त्यावेळेस मात्र त्यांची निवड होणार नाही। अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त भर द्यावा लागणार आहे पसंतीक्रमावर। ज्यांना जास्त स्कोअर आहे त्यांनी तर द्यावाच, पण ज्यांचा स्कोअर मीडियम आहे किंवा 110 ते 130 आहे त्यांना मात्र पसंतीक्रम आणि जागा कुठे आहेत आणि कॉम्पिटिशन कुठे कमी आहे यानुसार तुम्ही पसंतीक्रम दिले तर निवड होण्याची शक्यता जास्त आहे। तिसरे जे विद्यार्थी आहेत ते आहेत 100 ते 110। आता याच्यामध्ये रिस्क झोन आहे, हे विद्यार्थी लागू शकतात किंवा लागू शकत नाही, ठीक आहे। याच्यामध्ये आरपार किंवा असं सांगता नाही येणार की हे विद्यार्थी कन्फर्म लागतीलच, पण तरी सुद्धा 100 ते 110 मार्क्स असणारे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एक गोष्ट अशी आहे की तुमचे मार्क्स थोडे कमी आहेत पण तरी सुद्धा चान्सेस आहे की तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता। फक्त त्याच्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील। उदाहरणार्थ तुम्हाला जाहिराती बघावं लागेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त संधी आहे, कोणत्या ठिकाणी स्पर्धा कमी आहे, कोणत्या ठिकाणी आपण प्रिफरन्स दिले पाहिजे आणि जर तुमचं आरक्षण असेल किंवा TT पेपर 1 पेपर 2 असेल किंवा मग बाकीचं तुमच्या मीडियमनुसार इंग्लिश मीडियम असेल किंवा हिंदी मीडियम असेल तर त्यावेळेस तुम्हाला संधी मिळू शकते शिक्षक पद भरतीमध्ये। आणि सगळ्यात शेवटी आहे बिलो 100। जर तुमचं 100 पेक्षा खाली असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय आहे 100 पेक्षा खाली जर यावर्षी मेरिट यायचं असेल
तर ते फक्त कोणाचं येऊ शकतं, खेळाडू, अंशकालीन, माजी सैनिक जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी समांतर आरक्षण घेतलेलं आहे असे विद्यार्थी किंवा अपंग विद्यार्थी जे आहेत यांचा मेरिट जो आहे किंवा ST कास्ट असेल किंवा बाकी वेगवेगळ्या कास्ट आहे जिथे कॉम्पिटिशन कमी आहे अशांचंच मेरिट 100च्या खाली येईल. बाकीच्या उमेदवारांना मात्र या ठिकाणी त्याचा फायदा घ्यावा लागेल. जर तुमचं मेरिट जर 100 किंवा तुमचा स्कोर जर 100च्या खाली असेल तर तुम्हाला एकमेव सजेशन असं राहील की तुम्ही शासकीय जागेसाठी म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांना तर द्याच, पण सोबत खाजगी संस्था ज्या आहेत त्यांना सुद्धा तुम्ही पसंतीक्रम द्या जेणेकरून तुमची निवड होण्याची शक्यता जास्त राहील. ठीक आहे. आता बघूया मीडियमनुसार किती स्कोर लागू शकतो ते बघूया. सगळ्यात पहिलं जे मीडियम आहे ते आहे उर्दू मीडियम. उर्दू मीडियमचा मेरिट जो आहे यावर्षी कमी राहणार आहे कारण की विद्यार्थी संख्या या लिमिटेड आहे आणि जागासुद्धा एवढ्या नाही आहेत, पण तरीसुद्धा जागा त्यांच्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने येतात. तर उर्दू मीडियमचं मेरिट कमी राहील. उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी स्कोर लागणार आहे 120च्या आसपास. जर तुमचा 120च्या आसपास स्कोर आहे तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. कधी काही ठिकाणी मेरिट जो आहे यांचा 115वर सुद्धा येऊ शकतो आणि जर काही ठिकाणी बघितलं आपण वरच्या वर्गासाठी जर बघितलं तर मात्र 125 स्कोर सुद्धा लागू शकतो उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांना, 125 ते 130च्या आसपास. ठीक आहे. नंतर आहे मराठी मीडियम. मराठी मीडियम बघा, मराठी मीडियमचे जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत की ज्यांचं मराठी मीडियम आहे. तुमचं जर मराठी मीडियम असेल तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागणार आहे काही ठिकाणी जर तुमचं रिझर्वेशन आहे तर त्यावेळेस तुम्हाला 110 मार्क्स सुद्धा लागू शकतात. जर तुमचं मराठी मीडियम आहे, मॅथ्स सायन्स आहे तर 117 किंवा 120च्या आसपास तुम्हाला मार्क्स लागतील. जर तुम्ही वरच्या वर्गासाठी अप्लाय करताय किंवा तुमच्याजवळ समजा TT पेपर 1 किंवा TT पेपर 2 आहे, DEDला अप्लाय करताय तुम्ही क्लास 1 ते 5 साठी तर त्यावेळेस तुम्हाला 125 स्कोर लागू शकतो कदाचित, कारण की तिथे स्पर्धा असेल DED धारक विद्यार्थ्यांची. आणि जर तुम्हाला जर वरच्या वर्गासाठी अप्लाय करायचं असेल, मराठी मीडियममध्ये असेल, वरच्या वर्गासाठी अप्लाय करायचे तर त्यावेळेस मात्र तुमचा स्कोर 135 ते 140 स्कोर सुद्धा तुम्हाला लागू शकतो. ठीक आहे. आता विचार करूया इंग्लिश मीडियमचा. इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कोर जो आहे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना स्कोर लागेल 115च्या आसपास. 115च्या आसपास तुमचा स्कोर असेल तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. काही ठिकाणी इंग्लिश मीडियमचा जो स्कोर आहे तो 122 पर्यंत जाऊ शकतो 6 ते 8चा आणि काही ठिकाणी मेरिट जो आहे तो लागू शकतो किंवा तुम्हाला मार्क्स लागू शकतात 9वी 10वीसाठी किंवा हायर वर्गासाठी तुम्हाला जर मार्क्स लागतील तर त्यावेळेस 130 किंवा 135च्या आसपास तुमचा स्कोर जो आहे असला पाहिजे. आता गोष्ट करूया फिमेलसाठी. तर बघा, महिला कॅन्डिडेट जे आहे त्यांना खूप संधी आहे शिक्षक पद भरतीमध्ये, वाव सुद्धा जास्त मिळतो. पण मात्र तुम्हाला मेल कॅन्डिडेट जे आहे त्यांच्यापेक्षा 5-10 मार्क्स तुमची कमी असेल तर मात्र तुमची संधी जी आहे शिक्षक भरतीमध्ये लागू शकते. मी जो काही स्कोर सांगितला त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर 5-10 मार्क्स कमी पकडा, त्यानुसार महिलांना जी आहे संधी असणार आहे. आता गोष्ट करूया सब्जेक्टनुसार म्हटल्यापेक्षा आपण वर्गानुसारच बघूया की कोणकोणते क्लास आहेत त्यानुसार कशी संधी असणार आहे, किती मार्क्स लागणार आहे. ठीक आहे. वर्ग 1 ते 5 साठी ज्यांचं DED आहे किंवा TT पेपर 1 आहे किंवा ज्यांचं DED किंवा TT पेपर 1 आहे तर असे विद्यार्थी 1 ते 5 साठी अप्लाय करतील तर यांचा स्कोर जेमतेम लागणार आहे. जास्तही स्कोर लागणार नाही आणि कमी सुद्धा स्कोर लागणार नाही. यांना जेमतेम स्कोर लागेल 125-130च्या आसपास यांची रेंज राहू शकते. नंतर आहे वर्ग 6 ते 8 ज्यांचं DED किंवा BED झालेलं आहे किंवा TT पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहे. सोशल सायन्समध्ये असेल तर मात्र 135-140 पर्यंत स्कोर लागू शकतो आणि जर तुमचं मॅथ आणि सायन्स आहे तर त्यावेळेस 115 ते 120च्या आसपास तुमचा स्कोर असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. तिसरे आहे 9वी ते 10वी साठी. तर इथं बघा, सब्जेक्टनुसार, कास्टनुसार, तुमच्या मीडियमनुसार आणि तुम्हाला जागा किती येतात त्यानुसार विदाऊटसाठी मेरिट हाय जाईल आणि विथसाठी मेरिट जो आहे कमी राहील. ठीक आहे. किती मार्क्स लागू शकतात 9वी 10वीसाठी जर अप्लाय करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला 135, 140 किंवा 145 प्लस मार्क जर असेल तर त्यावेळेस तुम्ही 9वी 10वीची जागा घेऊ शकता. ठीक आहे. आता आहे 11वी 12वीसाठी किती मार्क्स लागतील तर बघा, स्ट्रीमनुसार म्हणजे तुमचं सायन्स आहे, कॉमर्स आहे किंवा आर्ट्स आहे त्यानुसार तुम्हाला मार्क्स लागतील 11वी 12वीसाठी. सायन्सच्या जागा जास्त येतात, नंतर आर्ट्सच्या जागा सुद्धा चांगल्या येतात आणि नंतर कॉमर्सच्या जागा येतात. यानुसार तुम्हाला बघावं लागेल. मीडियम सुद्धा वेगळं असतं, मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम. जास्तीत जास्त जागा ज्या आहेत खाजगीच्या असतात त्याच्यामुळे विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूसाठी मेरिट वेगवेगळं लागेल. त्यानुसार तुम्हाला बघायला लागेल की तुमच्या जागा कुठं आहेत, कोणत्या मीडियमचे आहात तुम्ही, नंतर तुमचा सब्जेक्ट कोणता आहे आणि नंतर किती जागा तुमच्यासाठी आलेल्या आहे त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम जे आहेत द्यावे लागतील. जर तुम्ही योग्य पसंतीक्रम दिले तर त्यावेळेस तुमची निवड होऊ शकते. आणि माझं एक्सपेक्टेशन असं आहे की वर्ग 11वी 12वीसाठी जर तुम्हाला कॉम्पिट करायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर जो आहे तो लागणार आहे 145 प्लस किंवा 150 प्लस. 145 ते 150 प्लस मार्क्स असले तर त्यावेळेस तुम्ही 11वी 12वीची जागा जी आहे ती घेऊ शकता किंवा तुमच्या शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जे विद्यार्थी लँग्वेजचे आहेत किंवा लँग्वेज आहे त्यांची मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल
तर लँग्वेजच्या विद्यार्थ्यांसाठी स्कोर जो आहे तो जेमतेम राहू शकतो. ना तुम्हाला जास्त स्कोर लागेल किंवा कमी स्कोर लागेल. 125 किंवा 130च्या आसपास स्कोर असला तर तुम्हाला जागा मिळू शकते वर्ग 1 ते 5 पासून वर्ग 1 ते 5 किंवा 7 ते 8 साठी. 9वी 10वी 11वी वर्गासाठी जर बघितलं तर स्कोर जास्त लागेल. आता हे आस्थापना ज्या आहेत किंवा कोणकोणत्या जागा अजून येणार आहेत तर त्या आहेत अध्यापक विद्यालयाच्या जागा आणि कला आणि क्रीडा शिक्षकांच्या जागा. यावर्षी भरपूर जागा येणार त्या, त्याच्यामुळे अशा उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. आणि आता सगळ्यात गोष्ट करूया शेवटी की अशा काही कास्ट आहे ज्यांचा उमेदवारांना फायदा होणार आहे खरोखर, की त्या आहे एस टी पेसा, एस टी नॉन पेसा किंवा एस टी पेसा, EWS, NTB, NTC, SBC, नंतर VGA आणि VGB असे कास्टचे जे उमेदवार आहेत त्यांना थोडा स्कोर कमी असेल तरी सुद्धा त्यांचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो. तर या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण, या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित लिहून ठेवल्या होत्या आणि त्यानुसारच तुम्हाला ॲनालिसिस केल्यानंतर या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि स्कोरनुसार मेरिट ठरणार आहे, मात्र संधी कुणाला मिळणार आहे हे ठरणार आहे तुमच्या स्कोरनुसार. तर तेच तुम्हाला मी सांगितलं की किती स्कोर लागणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा, तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा. तुमच्या मनामध्ये काही डाऊट, प्रश्न असेल किंवा डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.